ನೌಕರಿ ಏನಿಲ್ಲರಿಪ್ಪ ಪೂಜೆ ಅದು ಮಾಡ್ತಾನೆ ಪೂಜೆ ಅದು ಮಾಡಿ ಹಾಂ काय नाही ते मगाशी मला म्हणाला तुम्ही मला काय कळलं नाही ते काय तर म्हणला ते दर्गासारखे आहे म्हणून हे जे आहे ना हां पहिला दर्गा आहे हां सिद्दीक मंसूर यांचं नाव हां ते त्यानंतर सिद्धेश्वर झाले. म्हणजे सिद्दीक आत मंसूर मजार आहे ना कुठं आहे? आत मंदिरात मजार आहे, हां समाधी आहे. हां हां सिद्दीक मंसूर सिद्दीक मंसूर हां हे म्हणजे त्यांनी कुठले हे बाहेरून आल्यात, हां इथले नव्हे. हां ते पहिला त्यांचं उरूस होत होतं. ते आमचे लोक काय केले ते सोडले सगळे. हे काय बरोबर नाही म्हणून सोडले. मग तुमच्या लोकांनी ते करायला चालू केले, जत्रा करायला लागली. काय म्हणजे ताट देते ना आमचं काय चालत नाही. हे मांसाहारी चालत नाही तर बंद मांसाहारी ताट चालत नाही. मग हे कुठल्या इतिहासात कुठं आहे आहे की कुठं आहे ते पहिलेचे जे वंशज लोक होते ना त्यांच्या सांगण्यामध्ये आहे ते. हां म्हणजे हे सिद्दीक मंसूर यांचं नाव. आत कंप्लीट मजार आहे. मजार म्हणजे समजलं तुम्हाला दर्ग्यामध्ये असते की नाही हां ते. हां तुम्ही ध्यान देऊन बघितलं नाही लक्षपूर्वक नाही बघा की जाऊन आत दर्गा आहे. त्याच्यावर आहे ना ते मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या मजार समाधीवर मूर्त्या ठेवल्यात. समाधीवर मूर्त्या आहेत. ठेवलेलं हां पितळेचे ते मूर्त्या आहेत ना हां त्याच्यावर ठेवलेलं आहे ते. म्हणताना ते दिसून येत नाही. हां हां प्रॉपर तुमचं मिराज मिरज आम्ही चालल्यात विजापूरला. हां हां त्यांचं नाव सिद्दीक मंसूर. पहिला हे उरूस होत होतं हां हां उरूस. मग ते यात्रा भरवा लागली. हां तुमचं नाव काय सिकंदर आडनाव जमादार. तुमचं फिरजाद. तर हे कोणाला कळतं जे आध्यात्मिक लोक आहेत आत्माचा ज्ञान ठेवणारे त्यांना कळतं. हे कोणाला बी कळत नाही. नाही पण कसं आहे काहीतरी इतिहासाचं तुम्हाला त्यातलं माहिती असलं पाहिजे. नाही सगळं इतिहास म्हणजे कसं आहे आता हे तुम्हाला बघून कसं वाटतंय. काय वाटते तुम्हाला काय वाटतं याच्यातलं मंदिर आणि दर्गा. हां दर्गा म्हणजे गुंबज आहे. हां घुमट आहे की नाही वर. हां घुमट कशावर असते मग ते दर्ग्यालाच तेवढं असते असं तुमचं मत आहे काय मंदिराला बी असतेच. हां बरं आत काय आहे समाधी आहे मजार आहे. हां नाही म्हणजे तिथं काहीतरी असावं नाही. हा आहे की आता ते बघितल्यावर आम्हाला कळतंच ना ते वातावरण आहे. मला तुमचं थोडंसं ते कसं वाटलं कसं होतंय त्यातला काहीतरी एक इतिहास असला होय तर इतिहास त्याला- पाहिजे. आता आमचे जे नाही तर पूर्वज काय? जे सांगत होते ना हे पहिला इथं उरूस होत होतं. आमचे जे लोक आहेत आमचे मुसलमानचे काय आमच्या मुसलमानामध्ये 72 हे आहेत टप्पे आहेत. किती 72 70वर 2. त्यातला एकच टप्पा असा आहे ज्याला आध्यात्मिक विषय आहे. हां हां कोणते ते सुन्नी म्हणतात त्याला. हां सुन्नी जमात. हां दर्गा वगैरे करतात. जे दर्ग्याला मानणारे मंदिराला मानणारे. आता आम्ही मंदिरात बी जातो कारण आमचा ईश्वर सगळीकडे आहे. आमचा परमेश्वर सगळीकडे आहे. ते मंदिर असू दे दर्गा असू दे तर मशीद असू दे आम्ही सगळीकडे त्याला बघतात. बरोबर आहे. हां खरं हे आमचा विषय असा आहे. काय होते काही गोष्टी जर इतिहासच्या सोडून असलं होय, तर होय. विवाद होणार. विवाद होतो. ते आपल्याला नको. ते आपल्याला नको आहे. विवाद होणार कारण कसं आहे आता तुम्ही म्हणला हे बी काही गोष्टीला आपण ग्राह्य धरूया. हां पण आता अजमेर जिथं दर्गा आहे होय. तिथं शिव मंदिर आहे. आहे की. आता अजमेर हायकोर्टानं त्याला परमिशन दिलं उकरून काढायला. हां मग तसं त्या बादशहानं पण बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदू मंदिरं मोडून तिथं मशिदी निर्माण केले. केलं की बऱ्याच ठिकाणी केलेत. होय आणि ॲक्च्युली सांगायचं म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला हो हे संत साधू लोक आहेत ना परमेश्वराला कुठं बघितलं त्यांनी तुमच्यामध्ये बघितलं तुमच्या आत्म्यात बघितलं. त्यांचा परमेश्वर मनुष्यामध्ये होतं. आणि आत्ताचे लोक काय म्हणतात वर आहे. कुठं आहे वर आहे.
हे वर आहे आणि ह्यातला किती फरक आहे. आता तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीला मी मान्य देतो. हां, परमेश्वर कुठं बघतात माणसामध्ये. आहे की नाही. हं, मग एक मला गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे. हां, काय विचारायचं आहे तर आजांचं ज्यावेळेला देतात हं, त्यावेळेला अल्लाला सोडून दुसरं कोणी नाही म्हणतात. हं. हे बरोबर काय चूक. अहो अल्ला कुठं आहे. ठीक आहे, हं, तुमच्यात आणि माझ्यात आहे. होय. मग माझ्यात पण आहे आणि तुमच्यात पण आहे. मग ते ह्यांच्याकडे नाहीच असं कसं नाही 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 हे कोण कोणाला समजतं. ज्याला आध्यात्मिक आहे त्याला समजतं. तेच विचार लागले हो मी तुम्हाला. मी काय सांगितलं, तेच बरोबर काय आमच्यामध्ये 72 तुकडे आहेत. तेच की चुकीचं आहे ते. हां हे सांगा मला. चुकीचं आहे. कारण कसं आहे देव तुमच्यात पण आहे माझ्यात पण आहे. अहो मग ते, ह्यात आहे म्हणून कोण सांगतात काय. हेच मला विचारायचं. कोण सांगतात मला काय. हेच विचारायचं होतं. कोण सांगतात का मला सांगा. हातच आहे हां हातच आहे हृदय. म्हणजे आता काय म्हणतात. काय होतंय त्याच्यामुळं काय होतंय ते म्हणल्यामुळं आता तुम्ही म्हणला बाबा अल्लाला सोडून दुसरं कोण नाही, देव नाही, काय नाही, हा दुसरं हिंदूंचा देव नाही असं तुम्ही जर म्हणला हे चुकीचं आहे. मग ते आजारला तेच होते ना. नाही, त्याचा नाही, नाही, अर्थ पूर्ण नाही, आहे नाही, तुम्हाला ते कळालं नाही. इकडे या, 2 मिनिट. या की.